हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त असे 1 वाटी रव्यापासून कुरकुरे पाहणार आहोत। एकदम पाकिटात भेटतात, तसेच 1-2 वर्ष टिकतील हे कुरकुरे। एवढे छान होता आणि भरपूर अशा टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमचे कुरकुरे असे मस्त झाले पाहिजे। किती कुरकुरीत झाले आहेत हे तुम्हाला असं तोडून दाखवते। हे बघा, एकदम लगे तुटत आहे। एकदम आपले जे तेळे मेळे आहे कुरकुरे जे आपण विकत आणतो पाकिट मधले, हे तसेच लागतात टेस्टी। हे थोडेसे असे पाकडून दाखवतो तुम्हाला। येत आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं असं मिरकुट वगैरे शिपड्याचं आणि थोडंसं मीठ, या तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये काळं मीठ या चाट मसाला थोडासा टाकून खाऊ शकता। मी यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं आहे आणि असं थोडंसं मिक्स करून घेते। या तुम्ही असेही खाऊ शकता। हे बघा किती कुरकुरीत झाले आहे, खाऊन दाखवते तुम्हाला। खायला हे अतिशय टेस्टी लागतात। मस्त असेच तुम्ही बनवा। त्यासाठी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा। बेल आयकॉनला भी प्रेस करा, जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। हे तेळे मेळे कुरकुरे बनवण्यासाठी मी हे 1 वाटी रवा घेतला। तर हा रवा तुम्ही बघू शकता असा पिवळट पिवळट आहे आणि जाड आहे। तर हा रवा जे शाळेमध्ये भेटते मुलांना तो रवा आहे। हा आपला जो दुकानातला आहे तो नाही आहे। तर तुम्ही आपला हा साधा रवा पण व्हाईटवाला घेऊ शकता। आता आपण एक मिक्सरचं, हा थोडा जाडा आहे ते एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये आपल्याला हा मिक्सर मधून फिरून घ्यायचा आहे। थोडा बारीक करून घेऊ। तर पूर्ण नाही टाकत, थोडा थोडा टाकते आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावते आणि थोडंसं याला फिरून घेते। आता हे फिरून घेतला मी, बघा असा बारीक करून घेतला थोडा। आता हा प्लेट मध्ये काढते आणि आता असं सर्व रवा मिक्सर मधून बारीक करून घेते। आता गॅसवरती पातेलं ठेवलं। ज्या वाटीनं आपण रवा घेतला त्याच वाटीनं 4 वाट्या पाणी घ्यायचं। आता गॅस ऑन करते आणि हे पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे चांगलं। आता हे गरम झालं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। दोन चम्मच जिरा पावडर घेतली, हे घालू। पापड खार घेतला 1 छोटा चम्मच। पापड खारानी जी कुरकुरे आपले मस्त असे फुगतील, तर पापड खार घ्यायचाच। आता हा थोडा टाकते ना, हा थोडा राहू दिला मी, कारण की मीठ पापड खार पण खारट असतो। आणि 2 चम्मच लाल तिखट घेतलं, ही पण थोडंसं राहू दिलं, जास्त तिखट होती मग लहान मुलं खात नाही। आता हे पाणी मस्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर चम्मचने हे फिरून घेते। आता याला छान उकळी येऊ देऊ। आता हे मस्त असं उकळलं। आता यामध्ये आपल्याला जो रवा आहे आपला तो टाकायचा आहे। थोडा थोडा टाकायचा। रवा जो आहे तो कमी दिसतो, पण टाकला की पाण्यामध्ये फुलून जातो। तो पातेलं थोडं मोठंच घ्यायचं। आता पूर्ण दिला टाकून आता कंटिन्यू असं फिरून घेऊ, ज्याच्या गुठल्या राहिल्या नाही पाहिजे। गॅस थोडीशी कम करून घेऊ। हे बघा कशा अशा गाठा जमता याच्या, तर थोडंसं असं फिरून घ्यायचं व्यवस्थित। गॅस एकदम कम करायची।
लगेच फुलतो रवा, काही वेळ लागत नाही. तर फ्रेंड्स, भरपूर पापडचे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. उपासाचे पण आहेत. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून पण घ्या, लाईक पण करा. आता 2-3 मिनिटं मस्त हे व्यवस्थित फिरून घेतलं. यामध्ये जास्त काही गुठल्या वगैरे काही नाही राहिलं. पाणी बघा लगेच आटून जाते. 3-4 मिनिटांमध्ये हे पाणी आटून जाते, काही वेळ लागत नाही. गॅस एकदम कम करायची. आता हे थोडंसं 1 ग्लास पाणी मी परत गरम करून घेतलं आणि यामध्ये टाकते. फिरून घेते. हे जास्त घट झालं, एवढं घट्ट नाही पाहिजे आपल्याला. गरम पाणीच टाकायचं. आता हे पाणी दिलं पूर्ण टाकून. आता आणखी थोडा वेळ फिरून घेऊया. गॅस कमच ठेवायची. आता हे थोडा वेळ फिरून घेतलं. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी एकदम परफेक्ट झाला आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आणखी थोडंसं हलवून घेते. गाठा वगैरे दिसत आहे बारीक बारीक. थोडंसं पातेलं मोठंच घेऊन घ्यायचं. आता गॅस बंद करते. हे झालं आहे. आता आपण याचे मस्त असे कुरकुरे टाकून घेऊया. बाहेर खूप हवा चालू आहे, तो धूळ वगैरे बसते, तर आपण हे घरामध्येच वाळू घालण्यासाठी ठेवू. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बाहेर वाळू घालू शकता. याचं काही तुट्या गिट्याचं काही हे नाही आहे, तुटत नाही आहे. आता कोणत्याही मशीनचा वापर न करता आपण हे मिठाची पन्नी घेतली आणि यामध्ये हे मिश्रण टाकू आणि यांनीच आपण मस्त असे कुरकुरे बनवून घेऊया तेळेमेळे. कोणती एखादी पन्नी घ्यायची आणि हे गरमच टाकून घेऊ. गरम असलं तेव्हाच हे मिश्रण. थंड झाले की ते घट्ट होऊन जाते. आणखी टाकते. आणि तुम्ही हे वाळू घालण्यासाठी कोणत्याही कपड्यावर या कोणत्याही कॉटनचा असो या कोणताही असो तुम्ही वाळू घालू शकता. याचं काही टेन्शन नाही आहे की चिटकता की तुटता. कुठं पण वाळू घालू शकता. आता हे कैचीनं असं थोडंसं कट मारून घेते. आता आपण टाकून घेऊया. एकदम पटापट टाकल्या आता काहीच वेळ लागत नाही. थोडेसे असे वाकडे तिकडे झाले तरी चालतील. तर तुम्हाला हे असे जाडसर दिसत आहे. वाळले की एकदम पातळ होत आहे. असे एका लाईनने टाकून घेऊ. आता हे तिळेमेळे कुरकुरे हे पूर्ण दिले आहेत मी टाकून छानी. आपल्याला हे दिवसभर आणि रात्रभर असेच ठेवायचे आहेत. नंतर हे काढून छानी आपल्याला कडकडे उन्हामध्ये 2-3 दिवस वाळू घालायचे आहेत. आता 2-3 दिवस मस्त कडकडी उन्हामध्ये हे वाळू घातले. एकदम वाळायला पाहिजे, थोडेसे पण वलसर नाही पाहिजे, मग असे कुरकुरीत नाही होतील ते. दह्याला थोडंसं तोडून बघू. बघा मस्त असे तुटत आहे, आवाज पण येते थोडासा. असेच वाळायला पाहिजे हे. आता हे तळून घेऊया. ते पुरेचे पुरे नाही तळणं आपल्याला, त्यातले अर्धेच तळू. तेल गरम करायसाठी ठेवलं आहे गॅसवरती. दहा तुकडा टाकून बघते. तुकडा टाकून बघायचा, म्हणजे जे तेल आहे आपलं ते किती गरम झालं आहे ते लक्षात येऊन जाते. आता हा वरती येईन तणगुण शानी. नाही तर काय होते, जास्त तेल गरम होऊन जाते आणि आपण धरतो आणि देतो टाकून, मग त्याचा कलर बदलून जाते या ते करपून जाता. असं नाही करायचं. आता हे बघा हा थोडासा वरती तलंगला आहे आणि हात तळला गेला आहे. हा काढून घेते. आता आपण यामध्ये कुरकुरे टाकूया. आणखी घेते थोडेसे, जास्त नाही घ्यायचे, थोडेसे कस घ्यायचे तळ्याच्या वेळेस, ते फुगता मग जास्त होऊन जाता.
आणि कंटिन्यू झाऱ्याने असं आलटून पलटून घ्यायचं, म्हणजे कुठं कच्चे नाही राहिले पाहिजे. आणि गॅस कम करून घ्यायची. वरून तर कलर येईन छान, पण आतमधून कच्चे राहतील मग. आणि मध्यम गॅसवरती चांगले असे होऊ द्यायचे. तुम्हाला कुठे वाटलं की थोडेसे ह्यात तर आणखी थोडंसं होऊ द्यायचं. असं पलटून घ्यायचं झाऱ्याने, कच्चा वाटला की. आता हे छान झाले, काढून घेते. असे थोडेसे झारा असा हलवून घ्यायचा, म्हणजे तेलगडले नाही होती. मस्त असे खणखणीत झाले. आता हे दुसरी बॅच. तेल गरमच आहे, लगेच तळले. आता काहीच वेळ लागत नाही यांना तळायला. आता हे पण कंटिन्यू असं झाऱ्याने हलवत राहायचे, कुठं कच्चे नाही राहिले पाहिजे. तेल गरमच आहे. आता हे पण झाले, यांना पण काढून घेते. कुठं वाटली तुम्हाला गॅस एकदम कमी आहे तर तेव्हाच वाळून घ्यायची थोडीशी. आणि असे कुठं कच्चे वगैरे राहिले नाही पाहिजे तर असे झाऱ्याने पलटून घ्यायचे. याचा कलर पण बघू शकता तुम्ही, मस्त असा छान झाला आहे. आता हे काढून घेते. पापड खारं टाकायचाच यामध्ये, तेव्हाच हे मस्त असे कुरकुरीत होती ना फुगतील. असे हलवून घ्यायचा झारा, म्हणजे तेलगडले नाही होते. हे पण प्लेटमध्ये काढून घेतले. आता हे पुरीची पुरी नाही तळणं आपल्याला, यातले अर्धेच तळते. तर आणखी हे तिसरी बॅच, हे पण असेच तळून घेते. तर तुम्ही पण नक्की हे बनवा. उन्हाळ्यामध्ये खूप सारे असे बनवून ठेवा, केव्हा पण तुम्ही हे बनवून तळून खाऊ शकता. आणि घरामध्ये मुलांना पण हे खूप खूप आवडती. आणि काही नाही, 1-2 साहित्यामध्येच हे बनवून जाता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यावरती चाट मसाला, या आपलं काळं मीठ टाकून, या लाल तिखट, आपलं साधं मीठ टाकून हे असेही खाऊ शकता मधल्या टायमामध्ये. आणि हे दिसत पण मस्त आहे. झाले आहेत हे पण काढून घेते. तेल पण जास्त लागत नाही यांना तळ्याला. थोडा झारा असा हलवून घ्यायचा, म्हणजे तेलगटले नाही होती. आता हे पण प्लेटमध्ये टाकते. तर ही अर्धे तळून घेतले आहे आणि हे बघा एवढे राहिले आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.